नमस्कार. आज आपण श्री शिवलीलामृतातील कथा अध्याय 9 त्याच्यातील भाग पहिला ऐकणार आहोत. भस्म महिमा. भस्माने ब्रह्मराक्षसाचा उद्धार. ही कथा आज आपण ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमः. जो सतत शिवनामाचा घोष करतो तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. नुसते शिव शिव असे म्हटले असता कळी काळावर विजय मिळवता येतो. शिवनामावर ज्याची आसक्ती असते त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. शिव शिव म्हणणारा शिवरूप होतो. विषय सुखात जसे मन गुंतते तसे शिवनामात मन गुंतावे, म्हणजे सर्व बंधने तुटून जातात. जे शिवध्यानात मग्न होतात ते खरोखरच धन्य होत. याविषयी नैमिषारण्यात सुतांनी शौनकादी ऋषींना एक प्राचीन कथा सांगितली. ती आता लक्षपूर्वक ऐका. सूत म्हणाले, ऋषी हो, पूर्वी वामदेव नावाचा एक महाज्ञानी शिवयोगी होता. तो सतत शिवध्यानात मग्न असे. शांत, दांत, उदार असलेला तो सर्वांगाला भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच कुठेही फिरत असे. काय करावे, कोठे जावे, काय घ्यावे, काय टाकावे याचा तो कधीच विचार करीत नसे. सगळे विश्व त्याला शिवस्वरूप वाटत असे. त्याला राग, लोभ, शोक, मोह काहीही नव्हते. त्याला घरदार कुटुंब नव्हते. त्यामुळे तो कशाचाही संग्रह करीत नसे. तो सतत मौन धारण करीत असे. ज्ञानचर्चा व शिवस्मरण याविषयी तो कशासाठीही तोंड उघडत नसे. सर्वांच्यावर अनुग्रह करण्यासाठी जणू शिवशंकर वामदेवाच्या रूपाने सर्वत्र फिरत होते. वामदेवाला कशाचेही भान किंवा जाणीव नसे. तो सतत स्थितप्रज्ञ अवस्थेत राहत असे. शुकदेवांप्रमाणे किंवा जडभरताप्रमाणे असलेला तो कौचारण्यात भटकत होता. सगळीकडे त्याला शिवरूप दिसत होते. असा तो वामदेव कौचारण्यात फिरत असताना एक अक्राळ विक्राळ ब्रह्मराक्षस तेथे आला. त्याने कपाळाला शेंदूर फासला होता. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे दिसत होते. त्याने असंख्य प्राण्यांना ठार मारून खाल्ले होते. अत्यंत हिंसक क्रूर अशा ब्रह्मराक्षसाने एकाएकी वामदेवाच्या गळ्याला मिठी मारली. परंतु त्यावेळी मोठा चमत्कार झाला. लोखंडाने परिसाला स्पर्श करताच त्याचे सोने व्हावे त्याप्रमाणे वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची बुद्धी पालटली. वामदेवाच्या शरीराचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाला लागले. त्या भस्म प्रभावाने त्याचा राक्षसभाव नाहीसा झाला. परंतु वामदेवाला याची काहीच जाणीव नव्हती, कारण तो सदैव ध्यानावस्थेत असे. सुख दुःख, उष्ण थंड, निंदा स्तुती यातील कशाचेही भान त्याला नव्हते. तो सदैव ब्रह्मानंदात असे. अशा त्या योगींद्र वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची सर्व पापे जळून भस्म झाली. त्याला दिव्य रूप प्राप्त झाले. त्याने वामदेवाच्या पायांना मिठी मारली. आता त्याला मागील 1000 जन्माचे ज्ञान झाले. मानस सरोवरातील जलपानाने कावळा जसा हंस होतो तशी अवस्था त्या ब्रह्मराक्षसाची झाली. तो हात जोडून वामदेवाला म्हणाला, गुरुवर्य, आज तुमच्या दर्शनाने मी पावन झालो. तुमच्यासाठी तो शब्द बोललो तर मी शिवपदाला जाईन. आज मला माझ्या मागील 1000 जन्माचे ज्ञान झाले आहे. परंतु 25 जन्मात हातून जी महापातके घडली ती सांगतो. पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो. त्या जन्मात मी अत्यंत निर्दय, क्रूर, अनाचारी होतो. मी प्रजाजनांना अतिशय पीडा देत असे. वाटेल तसे मी वागत असे. वेद, शास्त्रे, पुराणे याची मला गंधावरताही नव्हती. मी कधीही धर्माचरण केले नाही. ब्रह्महत्यादी अनेक महापातके मी केली. मी असंख्य परस्त्रियांना पळवून आणून त्यांचा उपभोग घेत असे. मला प्रत्येक वेळी नवीन स्त्री लागत असे. एकदा भोगलेल्या स्त्रीचे मी पुन्हा तोंडसुद्धा पाहत नसे. मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ इत्यादींच्या हजारो स्त्रिया पळवून आणल्या व त्यांचा उपभोग घेतला. असंख्य स्त्रियांचा उपभोग घेऊन माझे समाधान होत नसे. मी मद्यपान व अभ्यक्ष भक्षण केले. या पापकर्मामुळे मला क्षयरोग झाला व त्यातच मला मृत्यू आला. यमदूतांनी मला पकडून यमपुरीत नेले. तेथे मला अनंत यातना भोगाव्या लागल्या.
तेथे तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मला आलिंगन द्यायला लागले. मला उकळत्या तेलात टाकले. मी अनंत पापकर्मे केली म्हणून माझ्या तोंडात मलमूत्र घातले. अत्यंत खारट व कडू रस माझ्या तोंडात घातला. धारदार चोच असलेली गिधाडे माझे डोळे फोडत. माझ्या कानात तापलेल्या लोखंडाच्या सळ्या घातल्या. तेथे मला भोगावा लागलेला त्रास मी किती म्हणून सांगू. तेथे रक्तकुंडात मला घालून शिजविले. सांडशीने माझ्या शरीराचे मांस तोडले व त्यावर खारे पाणी ओतले. माझे कान, नाक, हात, पाय तोडले. भयंकर शस्त्रांनी माझे पोट फाडून आतडी बाहेर काढली. मला माझ्या डोक्यात तापवलेली शस्त्रे खुपसली. माझ्या गुदद्वारात लोखंडाचा तापलेला गोळा घातला. बोट लांबीच्या सुया माझ्या शरीरात खुपसल्या. दगडांनी माझे वृक्षण चेचले. 1000 वर्षे मला नरकात टाकले. एका यमदूताने माझे दात पाडले. दुसऱ्या एका यमदूताने माझीच मूत्रविष्ठा मला खायला लावली. माझ्या हातून अनेक पापकर्मे झाली होती म्हणून माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले. उखळात घालून तापवलेल्या लोखंडी मुसळाने मला चेचून काढले. नंतर मला विंचवाच्या विहिरीत टाकले. माझ्या शरीराला भयंकर विषारी साप टसविले. माझ्या पायात मोठे मोठे दगड बांधून मला पर्वतावरून खाली फेकले. लोखंडाच्या काट्यावर उभे केले. निखाराच्या अंथरुणावर मला झोपविले. मला लोखंडाचे चणे खायला लावले. एका यमदूताने माझे ओठ फाडले. माझ्या शरीराची 8 अंगे करवतीने कापली. माझ्यावर भयानक भूते सोडली. काचेचा व शिशाचा रस मला प्यायला लावला. माझ्या यातनांना काही अंतच नव्हता. अशा रीतीने 3000 वर्षे नरक यातना भोगल्यावर मला पृथ्वीवर ढकलून दिले. मग मला वाघाचा जन्म मिळाला. दुसऱ्या जन्मी मी अजगर झालो. तिसऱ्या जन्मी लांडगा, चौथ्या जन्मी डुकर, 5व्यात सरडा झालो. 6व्या जन्मी कुत्रा, 7व्या जन्मी कोल्हा, 8व्यात गव्हा, 9व्यात मी वानर झालो. 10व्यात गाढव, त्यानंतर मुंगूस व कावळा झालो. 13व्या जन्मी बगळा झालो. 14व्या जन्मी रान कोंबड्याचा, तर त्यानंतर गिधाड, मग मांजर, त्यानंतर मी बेडूक झालो. 18व्या जन्मी मी कासव झालो. त्यानंतर मासा, पुढे उंदीर व घुबड झालो. 22व्या जन्मी मी रानहत्ती झालो. त्यानंतर उंटाचा जन्म मिळाला. त्यानंतर निषद व आता राक्षस झालो. गुरुवर्य, आज तुमच्या दर्शनाने मला माझ्या 1000 जन्माचे ज्ञान झाले. मी आज पावन झालो. गंगा स्नानाने पाप जळून जाते. चंद्र ताप नाहीसा करतो. कल्पवृक्ष दैन्य दारिद्र्य नष्ट करतो. परंतु संत सज्जनांच्या सहवासाने पाप ताप दैन्य नाहीसे होते. त्या ब्रह्मराक्षसाचे बोलणे ऐकल्यावर योगींद्र वामदेव म्हणाला, पूर्वी एक ब्राह्मण होता. त्याचे वागणे अगदी वाईट होते. तो एका शूद्र स्त्रीच्या नादी लागला. तेव्हा तिच्या पतीने संधी साधून त्या ब्राह्मणाला ठार मारले व त्याचे प्रेत गावाच्या बाहेर फेकले. त्यावर कोणतेही संस्कार केले नाहीत. यमदूतांनी त्याला पकडून मारझोड करीत यमलोकात नेले. तेथे त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागल्या. इकडे काय झाले, एका शिवमंदिरापुढे पुष्कळ भस्म पडले होते. त्या दिवशी महाशिवरात्र होती. मंदिरात लोक शंकराची पूजार्चा करीत होते. त्यावेळी तिथे एक कुत्रा आला. तो शिवलिंगाकडे पाहता पाहता त्या भस्मात लोळला. तेथून तो उठला व जिथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. तेथे योगायोगाने त्या कुत्र्याच्या अंगाला जे शिवभस्म लागले होते ते त्या प्रेताला लागले. तेव्हा तो ब्राह्मण पापमुक्त झाला. तेव्हा यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढला. शिवदूतांनी त्याला विमानातून शिवलोकाला नेले. त्या ब्राह्मणाचा उद्धार झाला. शिवभस्माचे महात्म्य फार मोठे आहे. त्या पवित्र भस्माची थोरवी सांगावी तेवढी थोडीच आहे. तो ब्रह्मराक्षस हात जोडून वामदेवाला म्हणाला, गुरुराया, मला भस्म महिमा सविस्तर सांगा. शिवभक्ताने कोणते भस्म लावावे, ते कसे लावावे, हे सर्व जाणून घ्यायची माझी इच्छा आहे. वामदेव म्हणाला, ऐक, पूर्वी एकदा अत्यंत पवित्र अशा मंदार पर्वतावर भगवान शंकर सर्व देवांच्या समवेत बसले होते. यक्ष, गंधर्व, किन्नर, चारण, पिशाच, गुह्यंक, देव, उपदेव शंकराच्या समोर बसले होते. याशिवाय मरुदगण, पितृगण, 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 8 भैरव, 8 दिक्पालही तेथे आले होते. त्याचप्रमाणे 88,000 ऋषी, 60,000 वालखिल्य,
पाताळ लोकातील नाग, पृथ्वीवरील राजे शंकराच्या जवळ बसले होते. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, वीरभद्र, 60 कोटी शिवगण व नंदी शंकराच्या सोभोवती आसन घालून बसले होते. त्यावेळी सनतकुमार तेथे आले. त्यांनी शंकरांना नमस्कार करून भस्मविधी विचारला. भगवान शंकर म्हणाले, पवित्र अशा गायीच्या शेणाच्या चांगल्या गोवऱ्या करून त्या वाळवाव्यात. त्यात मातीचा एक कणही असू नये. नंतर त्या गोवऱ्या जाळून त्याची राख करावी, तेच भस्म. नंतर ते भस्म शिवगायत्रीने ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात असे अभिमंत्रित करावे. प्रथम अंगठ्याने वर लावावे, नंतर मस्तकाभोवती लावावे. भस्म लावताना तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचे बोट व करंगळी वापरू नये. कपाळावर 2 बोटांनी भस्म लावावे व अंगठ्याने मध्य रेषा काढावी. नंतर त्रिबोटाने सर्वांगास भस्म लावावे. या भस्मभूषणाने आपल्या हातून झालेली सर्व पापे जळून भस्म होतात. त्याचप्रमाणे मद्यपान, ब्रह्महत्या, अभ्यक्षभक्षण इत्यादी महापापेसुद्धा भगवान शंकराच्या या पवित्र भस्माने नष्ट होतात. सनतकुमारांना शंकरांनी सांगितलेला भस्म महिमा वामदेवांनी त्या ब्रह्मराक्षसाला सांगितला. त्याचवेळी कैलासाहून दिव्य विमान आले. ब्रह्मराक्षसाला दिव्य देह प्राप्त झाला. शिवगणांनी त्याला विमानातून शिवलोकाला नेले. तो ब्रह्मराक्षस शिवस्वरूप झाला. संत सज्जनांच्या सहवासाचे महात्म्य फार मोठे आहे. वामदेवाच्या संगतीने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. अशा प्रकारे भस्म महिमा आहे. धन्यवाद.